परभणीतून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येते। कौसडी शिवारात उघड्या बोरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या 3 वर्षांच्या चिमुकल्याला तब्बल काही तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले। अदनान नदीम शेख असं या बालकाचं नाव आहे। त्याला तातडीनं पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। बुधवारी दुपारी 12:30 ते 1 वाजेच्या सुमारास कौसडी शिवारातील गट क्रमांक 25 मधील शेतात ही घटना घडली होती। जेव्हा अदनान आपल्या आईसोबत शेतात गेला होता आणि काम सुरू असताना तो उघड्या बोरवेलमध्ये पडला। या घटनेची माहिती मिळताच आई आणि नातेवाईकांनी आरडाओरड सुरू केली आणि त्यानंतर गावात माहिती पोहोचताच शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्याला सुरुवात झाली। अकोला जिल्ह्यातील पाळोदी गोत्रा गावात गेल्या महिनाभरापासून पाणी पुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांचा संताप उफाळून आलाय। पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या मागणीसाठी गावातील महिलांनी अकोला जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। 64 खेडी पाणी पुरवठा योजनेतून पाळोदी गोत्रा गावाला पाणी पुरवठा केला जातो। मात्र गेल्या 1 महिन्यापासून या योजनेतून पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय असा आरोप आहे। संतप्त महिलांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंखे यांच्या कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केलंय। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आम्ही पाळोदी गावावरून आलो। मी पाळोदी गट ग्रामपंचायत पाळोदी गोत्राची सरपंच आहे। आम्हाला 2-2 महिने पाणी मिळत नाही। आम्हाला नदीचं गढूळ पाणी प्यावं लागतं, त्यामुळे लहान मुलं आजारी पडतात। म्हणून आम्ही पाण्याची आमची मागणी पूर्ण व्हावी म्हणून त्यासाठी इथं आलेलो आहोत। तर शासनाने आमची मागणी पूर्ण करावी। नेहमीची ह्या समस्या आमची। आम्ही 64 खेडी पाणी पुरवठा योजनेमध्ये पाळोदी गोत्रा हे गाव आमचं शेवटचं गाव आहे। या गावात नेहमी 12 महिने हे पोझिशन असते की 1-1 महिना पाणी येत नाही। आलंही तर ते पूर्णपणे स्वच्छ नसते, कधी कधी ते साफ केलेला नसते, त्याच्यातलंही पाणी असते। आता तर आम्हाला 1 महिना ओलांडून गेला तरी आमच्या इथं पाणी नाही। आमच्या इथचे जे लोक आहेत, गोत्रा येथे जे आदिवासी लोक राहतात, हे नदीतलं पाणी पितात। याच्यापासून जर कोणाला मृत्यूनं कोणी दगावलं तर याची पूर्ण जबाबदारी शासनावर राहील। यासाठी आम्ही आज पूर्ण महिला व पुरुष आम्ही पूर्ण या इथं मोर्चा घेऊन आलेला। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्टला पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत। हे उपोषण अंतरवाली सराटीतच होणार आहे अशी माहिती जरांगे यांनी दिली आहे। आंदोलन मुंबईत होणार की अंतरवाली सराटीत याबाबतचा संभ्रम आता दूर झालाय। मात्र मागण्या निकाली न निघाल्यास उपोषण सुरू असतानाच मुंबईकडे रवाना होणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलंय। यासाठी परवानगीचा अर्जही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान उपोषणाची वेळ येण्यामागे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय। शिंदे यांच्या सांगण्यावरूनच बैठका घेण्यात आल्याचा दावा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांची मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। संजय शिरसाट हे प्रमाणपत्र रद्द केल्याचंही जरांगे यांनी म्हटलंय। तसं आपण टाकणार, फक्त निवेदन एक देऊन ठेवा म्हणून फक्त देऊन ठेवलेलं आहे। ही परवानगी दिली, बघू ती बी दिली तर बघू पुन्हा काय करायचं। आणखी वेळ आहे। दादा तुम्ही वेळोवेळी सांगत होते की एकनाथ शिंदे साहेबांचं कार्यालय तुम्ही भाषणामध्ये चांगलं कामगिरी केली म्हणून तुम्ही उल्लेख करायचे आणि त्यांचे मंत्री उदय सामंत पण तुमच्यासोबत वेळोवेळी संपर्क साधायचे। मग अशात उदय सामंतांनी तुमच्यासोबत संपर्क साधला तर एकनाथ शिंदे साहेबांकडून काही निर्णय काय असतं बघा, एकनाथ शिंदे साहेबाला एवढा मोठा पक्ष चालवायचा, राज्य चालवायचं, तर कंट्रोल असला पाहिजे आपल्या मंत्र्यांवरती, आमदारांवर। शिरसाट जाणून बुजून मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करतोय आणि शिंदे साहेब संपायला लागलेत, मराठी त्यांच्या पक्षापासून तुटायला लागलेत, तरीही तो प्रमाणपत्र येत नाही। इतका आडमुठ आहे त्याचं। आडमुठं धोरण शिंदे साहेबाच्या नरड्याला लागणार आहे आणि ती आम्ही लावणार आहे। तो आडमुठा वागतो ना, तो शिंदेला मोजित नाही ना, तो कोणालाच मोजित नाही ना। त्याचा अर्थ असा आहे, कारण प्रमाणपत्र रद्द केलेत आणि एका शिरसाटमुळे जर एवढं वाटोळं व्हायला लागलं तर शिंदेला कळत नाही का? याचा अर्थ तुमच्या दोघांची मिलीभगत आहे, शिंदेची शिरसाटची। तुम्ही जाणून बघून 2 जण रद्द करताय। शिंदेची मिलीभगत नसते तर शिंदेने सांगितलं असतं तुझ्यामुळं राज्यातला मराठ्यांचा रोष माझ्या अंगावर यायला लागलाय, तू ते प्रमाणपत्र का रद्द केले? ठीक आहे ना, यांचे मंत्रीपद आहे म्हणून आडमोठ्या भूमिकेत ना, 29 नंतर आम्ही सुद्धा आडमोठ्या भूमिकेत येणार आहेत। त्या टायमाला शिरसाटला कळलं ना, शिंदेला पण कळलं। तुम्ही शिरसाटबद्दल
एक वक्तव्य केलं होतं की शिरसाट हे त्यांच्या बंगल्यात किंवा कोणत्यातरी पुढाऱ्याच्या कॉलेजमध्ये ह्या बैठक होत्या, तुमच्या विरुद्ध षडयंत्र शिजते. नेमकं तो आणि मग त्यानेच नाही शिजेल आणि कोणी शिजले? एकनाथ शिंदेच्या सांगण्यावर त्यानेच शिजलं. उपोषण आंदोलन बाहेर टाका त्यानेच बसल्यात. तेच जातो तिथं. आता फोटो व्हायरल झाले 2-4 दिवसापूर्वी. शिंदेला कळत, शिंदेला वाटतं आम्ही येडे आहेत. तुम्हाला लय पश्चाताप येईल आम्हाला शिंदे साहेब. आम्हाला तर अपेक्षा बी नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडूनही की तुम्ही आमच्या मराठ्यांशी असं वागताल म्हणून. अपेक्षा पण नव्हती, पण तुम्ही वागलात त्याला आता नाविलाज. ठीक आहे, तुम्हाला जसं वागायचं तुम्ही तसे वागलात, आम्हाला जसं वागायचं तसं आम्ही वागू. तुम्हाला शिरसट महत्वाचं आहे ना. शिरसट तुमचं जर राख रांगोळी करायला निघालाय त्याला आमचा नाविलाज. सांभाळा शिरसटला. तुमच्या दोघांची मिली बघत याचा अर्थ असा आहे, शिंदे आणि शिरसाट. शिरसाटावर बी पक्ष नाराज असल्याचं सांगताय की भाजप पक्ष नाराज असल्याचं सांगताय, एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सांगताय. याच्याबद्दल काय सांगताय? माग अशा बातम्या आल्या. शिंदेच्या पुढं थोडं आहे ते. शिंदेना एवढा मोठा पक्ष चालवायचा, राज्य चालवायचं, एवढा मोठा मराठ्यांचा गट त्यांच्या पाठीशी आहे. आणि शिरसाट मराठ्यांच्या लेकरांच्या अन्नात विष घालतो, वाटोळं अन्याय करायला लागला मराठा समाजावरती. आणि शिंदे काहीच बोलत नाहीयेत त्याला. याचा अर्थ तवाच लक्षात येतो मिली बघत आहे दोघांची. ते जाणून बुजून मराठ्यांच्या विरोधात डाव टाकतायत. शिंदेचाच ऐकून तो टाकतोय. नसता शिंदेचा मालक लागून गेला का तो? मालक झाला तो. ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंचांविरोधात सोशल मीडियावर विशेषतः इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून चुकीची आणि अप्रमाणित माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेनं केली आहे. या संदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलंय. प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणतीही कागदपत्र किंवा माहितीची सत्यता तपासल्याशिवाय व्हिडिओ आणि रील्स तयार करून प्रसारित केले जात असल्याचा आरोप सरपंच परिषदेनं केलाय. अशा पोस्टमुळे गावामध्ये आणि सभांमध्ये विनाकारण वाद निर्माण होत असल्याचं दिसतोय. हे निवेदनात असं नमूद करण्यात आलंय. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथील ग्रामपंचायत अधिकारी PN पाटील यांचा मृत्यूचा संदर्भ देत सोशल मीडियाचा गैरवापर करून गैरसमज पसरवणारे ग्रुप ॲडमिन, रील्स बनवणारे आणि संबंधित व्यक्तींवर लक्ष ठेवून तातडीनं कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अखिल भारतीय सरपंच परिषद व धुळे जिल्हा सरपंच संघटना मार्फत आज आम्ही पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. जी जळगाव जिल्ह्यात घटना झाली, पारोळा तालुक्यात शिवरे गावाला ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झालेला असून तशीच घटना आपल्या धुळे तालुक्यात होऊ नये. जिथं चुकीचे रील्स बनवणे, चुकीचे इंस्टाग्रामला फोटो टाकणे आणि कुठलीही माहिती नसताना खोटी माहिती आपण प्रसारित करतो. काही तरुण मंडळी असो, गावकरी लोक असो, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला माहिती मागण्याचा अधिकार आहे. आमचं त्याच्यावर बंधन नाही आहे. पण चुकीचे रील्स टाकून सरपंच, ग्रामसेवक, पंचायत अधिकारी यांना बदनाम करू नये अशीच आमची एक शासनाला पण विनंती आहे. आणि पोलीस अधीक्षकांना पण आम्ही आज सांगितलं की आपण आपल्या पोलीस पाटील व आपल्या हद्द पोलीस स्टेशनमार्फत आपण आदेश करावे. जो चुकीचे रील्स टाकत असेल, इंस्टाग्रामला कोणी काही माहिती देत असेल चुकीची, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. आणि माझं प्रशासनाला सांगणं आहे, ग्रामविकास विभागाला, की आपण असं परिपत्रक काढून म्हणजे गावगाडा व्यवस्थित चालावा. गावाचा विकास जर करायचा असेल तर आपण सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, तरच गावगाडा व्यवस्थित चालणार आहे. हे आपण शासनाने दखल घेतली पाहिजे. आणि प्रशासनामध्ये पण असं चाललेलं आहे की अधिकाऱ्यांपर्यंत पत्र जाण्याच्या अगोदर तक्रारदाराकडे पत्र असतं आणि त्याच्यामुळे ते इंस्टाग्राम व फेसबुकला जातं. त्याच्यातून चुकीचे संदेश होतात आणि गावोगावी चुकीची माहिती जाते. याच्यात सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी बदनाम होतात आणि त्यांच्यामुळे असे कुटुंब बरेच उद्ध्वस्त होत आहे. त्यांची पोरकी झालेली आहेत. तर असं होऊ नये, कारण प्रत्येकाला कुटुंब आहे, संसार आहे. ते पण एक माणूस आहे, व्यक्ती म्हणून काम करतात. तर त्यांचा फायदा चुकीचा नाही घेतला पाहिजे. हक्क आहे, तुम्ही तुमचे हक्क मागा. शासनाच्या योजना ह्या लोकांपर्यंत पोचतीलच. आम्ही त्या पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी सोशल मीडिया न होतं, चॅनल न होते, त्यामुळे ग्रामसभा ह्या घेतल्या जात होत्या. पण माझं शासनाला सांगणं आहे की ज्या आता ग्रामसभा आहे त्यासुद्धा कमी केल्या पाहिजे. कारण की आता सोशल मीडिया चॅनल असल्यामुळे लोकांना परिपत्रक शासनाकडून निघाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटात गावकऱ्यांपर्यंत, लाभार्थ्यापर्यंत पोचतं. त्यामुळे ग्रामसभेचं बी प्रमाण कमी झालं पाहिजे अशी माझी शासनाला विनंती आहे. आणि शासनाने ही दखल घेतली पाहिजे. आमच्या सर्व सरपंच संघटनेकडून, धुळे जिल्ह्याच्या संघटनेकडून